नमस्कार, मी सीमा. किराच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत. गेल्या आठवड्यात आपण डॉक्टर सुधाकर ठाकूर यांनी लिहिलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील मी कोकणचा अभिमानी या लेखाचे अभिवाचन ऐकले. हा लेख आणि अभिवाचन दोन्ही आवडल्याचे अनेक मेसेज आणि फोन आम्हाला आले, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. या उदंड प्रतिसादात आणखी एक विचारणा झाली, ती म्हणजे पुस्तक कुठे उपलब्ध आहे याची. अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकाची उपलब्धता ॲमेझॉन आणि बुकगंगा या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन स्वरूपात आहे आणि याची लिंक आपण या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. आपण आता पुढील लेखाकडे वळूया. निळ्या नभाचे गाणे, डॉक्टर सुधाकर ठाकूर लिखित दुसरा लेख, महाभारत एक अटळ शोकांतिका. कुणी तिला जय नावाचा इतिहास म्हटला आहे, कुणी तिला एक सूड कथा म्हटलं आहे, कुणी तिच्यावर भगवद्गीता लिहितो आहे, कुणी तिच्यावर ज्ञानेश्वरी लिहितो आहे, कुणी तिच्यावर व्यासपर्व लिहिते आहे, तर कुणी तिच्यावर युगांत लिहिते आहे. महाभारत कथेला स्पर्श करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने आपापल्या अल्पमतीने केलेला आहे, परंतु देव आणि पाऊस हे जसे कुणाच्याच हातात येत नाहीत, तशीच महाभारत कथा संपूर्णपणे कुणालाच आकळलेली नाही. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाने एकतर आपले हात पोळून घेतले आहेत किंवा तिचा जो भाग त्याच्या हातात आला आहे त्यातच समाधान मानून घेतलं आहे. महाभारताला चारही बाजूने स्पर्श करण्याचा प्रयत्न अनेकांनी आपापल्या परीने अवश्य केला आहे, तरीही महाभारत अस्पर्शितच राहिले आहे, दशांगुळेवरच उरले आहे. असं म्हटलं जातं की महाभारतामध्ये नाही असं जगामध्ये काहीच नाही. ही माणसाच्या घराघरामधली कथा आहे. उगा का आपण वेळीच सावध व्हा नाही तर महाभारत घडेल असं म्हणतो. इथे कृष्ण, युधिष्ठिर, भीष्म, विदुर अशी देवत्वाला पोहोचलेली माणसं आहेत. विकार पीडित आणि स्खलनशील अशी धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, शकुनी अशी माणसं आहेत. आणि प्रवाहपतीत होऊन आपल्या नशिबाचे भोग भुगणारी गांधारी, अश्वत्थामा, द्रौपदी, द्रोणाचार्य अशी गरीब भोळी बाबडी माणसं सुद्धा आहेत. इथे एका ठिकाणी सद्गुणांचा परिपोष होतो आहे आणि एका ठिकाणी दुर्गुणांचा, विकारांचा कडेलोट होतो आहे. व्यासांची मला कमाल वाटते. त्यांनी काळ्या पांढऱ्या रंगात इथे कुठल्याच माणसांना रंगवलेलं नाही. इथल्या सगळ्या व्यक्तिरेखा व्यामिश्र आहेत. कृष्ण, भीष्म, कर्ण ही माणसं आपल्याला एका क्षणी धीरोदात्त उदार वाटत आहेत, तर दुसऱ्या क्षणी त्यांचा राग येतो आहे. धृतराष्ट्र, दुर्योधन, अश्वत्थामा ही माणसं एका क्षणी आपल्याला दुष्ट वाटत आहेत, तर दुसऱ्या क्षणी त्यांच्याबद्दल मनामध्ये अनुकंपा दाटून येत आहे. इथला प्रत्येक माणूस हा स्थितीचा किंकर म्हणजेच दास आहे आणि स्थिती त्याला त्याच्या अपरिहार्य शेवटाकडे घेऊन जात आहे. इथे माणूस देव बनण्याचा प्रयत्न करतो आहे आणि देव माणूस. महाभारत हा कुणाचा विजय नाही आणि कुणाचाच पराजयही नाही. एकाच वेळी तो सगळ्यांचाच विजय आहे आणि सगळ्यांचाच पराजय. इथली सगळी माणसं हतबल आहेत, पराभूत आहेत. राहून राहून आपल्याला असं वाटत आहे की हे सगळं टाळता आलं नसतं का? कृष्ण, धर्म, भीष्म, विदुर, अर्जुन अशी एकापेक्षा एक धुरंधर आणि समजूतदार माणसं असताना असं घडलंच कसं? एका उदात्त आणि भव्य दिव्य कथेचा शेवट असा शोकात्मक का झाला? महाभारताचं रामायण करता आलं नसतं का? अर्थात हे सगळे आपल्या बालबुद्धीचे प्रश्न आहेत. जिथे कृष्ण काही करू शकला नाही तिथे आपल्यासारख्या पामरांचं काय? आपण आपल्या घरामध्ये घडणारं महाभारत जिथं रोखू शकत नाही, तिथे प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर गळून पडणाऱ्या गांडीव धनुष्याचं काय? मला नेहमी असं वाटतं की कृष्ण हे सगळं टाळू शकला असता, परंतु त्याला ते टाळायचं नव्हतं. हा सगळा कर्तव्याचा झगडा होता. हे सगळे प्रत्येकाच्या नशिबाचे भोग होते आणि ते ज्याने त्याने भोगल्याशिवाय त्याला मुक्ती मिळणार नाही हे कृष्णाला पक्के माहीत होते. म्हणूनच त्याने शस्त्र कधी हाती धरलं नाही. तो युक्तीच्या 4 गोष्टीच सांगत राहिला. खरे म्हणजे अर्जुन हा त्याच्या जवळचा मित्र, परंतु त्याच्यासाठी सुद्धा कृष्ण कधी प्रत्यक्ष रणभूमीवर उतरला नाही. त्याने अर्जुनाला त्याची लढाई त्यालाच लढू दिली. व्यासाने कृष्णाला देवत्व बहाल केलेलं नाही. त्यांनी त्याचे पाय मातीचेच ठेवले.
गोकुळातील त्याच्या बाललीलांनी आपण आनंदाने मोहरून जातो आहोत, परंतु त्याची कपट कारस्थाने आपल्याला पटलेली नाहीत. कृष्ण हे सगळं थांबवू शकला असता, परंतु त्याने ते थांबवलं नाही, म्हणून आपल्याला कृष्णाचा राग येतो आहे. कृष्णाचा अंत सुद्धा एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे घडवून आणून व्यासाने त्याला सामान्य माणसाच्या पातळीवर आणून ठेवला आहे. जी गोष्ट कृष्णाची तीच धर्माची. सत्य आणि नीतीचा तो आदर्श पुरस्कर्ता आहे. आपल्या तत्वांसाठी तो कुठलीही व्यावहारिक तडजोड करत नाही. स्वतःच्या वचनांना तो बांधील आहे. महापराक्रमी भाऊ त्याच्या सोबत असताना सुद्धा तो द्यूतात हरलेले राज्य आणि द्रौपदी सुद्धा कौरवांच्या स्वाधीन करतो आहे. गैरमार्गाने मिळवलेले त्याला काहीच नको आहे. भीमाचा सल्ला तो धुडकावून लावतो आहे. कौरवांचे कपट कारस्थान त्याच्या लक्षात आले आहे, तरीही तो त्याचा मार्ग सोडत नाही. माणसाच्या सत्सद विवेक बुद्धीवर आणि चांगुलपणावर त्याचा विश्वास आहे. कपट कारस्थानाने मिळवलेला विजयापेक्षा सन्मार्गाने मिळवलेला पराभव त्याला जास्त योग्य वाटतो आहे. व्यासानी युधिष्ठिराला अशा एका उंचीवर नेऊन ठेवला आहे की त्याच्याकडे बघताना आपले डोळे दिपून जातात आणि कुटुंब प्रमुख व्हायला तोच लायक आहे असे आपल्याला वाटत राहते. अर्जुन, नकुल, सहदेव, भीम हे सगळे भाऊ महापराक्रमी आहेत. अर्जुन तर धुरंधर योद्धा आहे आणि भीम महापराक्रमी पुरुष. परंतु हे सगळे भाऊ युधिष्ठिर आणि आई कुंतीच्या आज्ञेबाहेर नाहीत. युधिष्ठिराच्या मार्गाने जाऊन आपण पराभूत होऊ हे माहीत असूनही ते बंड करीत नाहीत. अर्जुन हा तर मला व्यासांच्या लेखणीतून उतरलेला दुसरा श्रीरामच वाटतो. त्याच्यासारख्या धुरंधराला काहीच अशक्य नाही. श्रीकृष्णासारखा सारथी त्याच्या सोबत आहे, तरीही प्रत्यक्ष रणभूमीवर अर्जुन गळून पडतो. ज्यांच्याशी आपण लढाई करतो आहोत ही सगळी आपलीच माणसं आहेत. त्यांना पराभूत करून आपण काय मिळवणार आहोत असा प्रश्न त्याला पडतो आहे. आपल्यालाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा प्रश्न पडतोच की आपले सगळेच विजय आपल्याला हवे ते समाधान देत नाहीत आणि बरेच पराभव आपल्याला सुखावून जातात. कृष्ण त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतो आणि तो लढाईसाठी तयार होतो, जिंकतो सुद्धा. परंतु पांडवांचा हा विजय आपल्याला तितकासा सुखावत नाही. आपल्यालाही प्रश्न पडतो की अर्जुन बरोबर होता की कृष्ण. भीष्म, द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा या व्यक्तिरेखा व्यासानी अत्यंत व्यामिश्र रंगात रंगवल्या आहेत. महापराक्रमी योद्धे आणि तितकेच तत्ववेत्ते असलेले हे महापुरुष हतबल आहेत. चुकीचा पक्ष धारण केल्याने त्यांचे सगळे शौर्य, त्यांची सगळी विद्वत्ता वाया जात आहे. तरीही आपल्याला त्यांचा राग येत नाही. ही माणसं खाल्लेल्या अन्नाप्रती प्रामाणिक आहेत. आपण हरणारी लढाई लढतो आहोत हे त्यांना माहीत आहे. आपल्यालाही वाटते आहे की आपण त्यांच्या जागी असतो तर असंच वागलो असतो. मला वाटते व्यासानी या व्यक्तींना आणि कर्णाला फार उंचीवर नेऊन ठेवले आहे. ही माणसं पराभूत झाली तरी ती जिंकलीच आहेत असं आपल्याला वाटत राहते. महारथी कर्णाची तर गोष्टच वेगळी आहे. संपूर्ण महाभारताला त्यानं व्यापून टाकलं आहे. संपूर्ण महाभारतामधला धीरोदात्त पुरुष श्रीकृष्ण नाही, अर्जुन नाही, युधिष्ठिर नाही, तो आहे कर्ण. स्वतःच्या अंगावरची कवच कुंडल काढून देऊन स्वतःचं मरण ओढवून घेणारा पुरुष दुसरा आहेच कुठे. कर्णाने आपल्या कर्तृत्वाने श्रीकृष्ण अर्जुन यांना नाहीसं करून टाकलं आहे आणि महाभारताचा खरा नायक तोच ठरला आहे. गांधारी, कुंती, द्रौपदी, सुभद्रा इत्यादी स्त्रियांबद्दल काय लिहावं. अत्यंत शालीन, कुलीन अशा या स्त्रिया त्यांच्या पतींबरोबर, पुत्रांबरोबर फरफटत जात आहेत. त्यांची फरफट आपल्याला बघवत नाही. या स्त्रिया पातिव्रत्याची परिश्रीमा गाठत आहेत. आदर्श भारतीय स्त्रीचे मापदंड प्रस्थापित करत आहेत. या स्त्रियांचा काहीही दोष नसताना त्यांच्या नशिबी हे भोग काय येत आहेत म्हणून आपण कळवळून जातो आहोत. महाभारतावर मी काय लिहू आणि किती लिहू. एका लेखात संपण्यासारखा हा विषय नाहीच. व्यासानी जीवनाचा एक विशाल पट आपल्या समोर मांडून ठेवला आहे. इथे वाचताना आपण हतबद्ध होऊन जातो. किती कथानकं, किती उपकथानकं, किती माणसं, किती घटना, किती विचार, किती विकार, किती सत्य आणि किती तत्व.
मला वाटतं एवढा महाप्रचंड विस्तार असलेलं आणि तरीही अत्यंत सूत्रबद्ध व एका तार्किक शेवटापर्यंत जाणारे महाकाव्य जगात दुसरे कुठलेच नाही. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांना डोक्यावर घेऊन नाचणारी जगात अनेक माणसं आहेत. आपल्याला याची जाणीव आहे? या उज्ज्वल आणि महान परंपरेचे आपण एक पाईक आहोत, किंबहुना आपणही महाभारतामधले एक पात्र आहोत, या लोकांचे वंशज आहोत याची आपल्याला जाणीव आहे. असं म्हटलं जातं की जे लोक आपला इतिहास विसरतात त्यांना इतिहास कधी माफ करत नाही. मी इतिहासाकडे प्रार्थना करतो, इतिहासा आम्हाला क्षमा कर. इतिहासा आम्हाला क्षमा कर. धन्यवाद.